स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। घ्या संकेश्वरी मिरची 180 रुपये, गुंटूर मिरची 220 रुपये, लवंगी मिरची 220 रुपये, बॅडगी मिरची 290 रुपये, काश्मीरी मिरची 480 रुपये किलो। तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत। जिरे 340, धना 160, खोबरे राजापुरी 140। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले, पलूस आणि विटा। कुर्रप येथून जनावरे चोरणारा पोलिसांच्या ताब्यात। चोरीस गेलेल्या 2 गायी व 3,70,000चा मुद्देमालासह आरोपीस घेतले ताब्यात। येलूर फाट्यावरील यशवंत हॉटेल गार्डन जवळ कुर्रप पोलिसांनी केली कारवाई। ओंकार सुभाष कदम, वय 24, राहणारे रेठरे बुद्रुक, तालुका कराड असे गायी चोरणाऱ्या आरोपीचे नाव आहे। कुर्रप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: कुर्रप तालुका वाळवा येथील निवास शंकर जाधव, राहणारा सुयोग कॉलनी, कुर्रप तालुका वाळवा यांचे कुर्रप लाडेगाव येथे जाणाऱ्या रोडवर जाधव की मेळ्यातील जनावरांच्या शेडमधून बुधवार दिनांक 26 रोजी सायंकाळी 7 ते गुरुवार दिनांक 27 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान जनावरांच्या शेडचा कडी कोयंडा तोडून 4 वर्षे वयाची 70,000 रुपये व 50,000 रुपये किमतीच्या एकूण 1,20,000च्या 2 जर्सी जातीच्या गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निवास जाधव यांनी कुर्रप पोलिसात फिर्याद दिली होती। यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी एक तपास पथक तयार करून गुन्ह्याच्या तपासकामी रवाना केले होते। यावेळी टेम्पो क्रमांक MH50 N3027 मधून 2 गायी विक्रीकरिता हायवे रोडने कोल्हापूर बाजूकडे जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्या अनुषंगाने हायवे रोडला सापळा रचून गुरुवारी दुपारी 2:20 वाजताच्या दरम्यान येलूर गावचे हद्दीत हॉटेल यशवंत गार्डनच्या जवळ एक छोटा हत्ती टेम्पो MH50 N3027 ही गाडी संशयितरित्या जात असल्याचे दिसले। त्यास थांबून पाहिले असता बातमीप्रमाणे वरील वर्णनाच्या 2 गायी मिळून आल्या। त्यास त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने ओंकार सुभाष कदम, वय 24, राहणारे रेठरे बुद्रुक, तालुका कराड असे सांगितले। गाडीतील असलेल्या 2 गायींबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न दिल्याने निवास जाधव यांना सदर ठिकाणी बोलावून घेतले। जाधव यांनी आपल्या गायी ओळखल्याने 1,20,000 रुपयांच्या 2 गायी व 2,50,000 रुपयांचा छोटा हत्ती असा एकूण 3,70,000चा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस अटक करून दोन्ही गायी जाधव यांच्या स्वाधीन केल्या। सदर कारवाईमध्ये पोलीस हवालदार राहुल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल माळी, पोलीस कॉन्स्टेबल यादव, गोपनीय सलमान मुलानी यांनी सहभाग घेतला। इसम नामे निवास शंकर जाधव, सुयोग कॉलनी, कुर्रप तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांच्या शेडमधून दिनांक 26/6/2024 रोजी सायंकाळी 7 ते 27/6/2024 रोजी सकाळी पहाटे 6 वाजताच्या सुमारास त्यांच्या जनावरांच्या शेडमधून त्यांच्या 2 गायी, किंमत अंदाजे 2 गायींची 1,20,000 किमतीच्या गायी कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या संमतीशिवाय लवाडी चोरीच्या उद्देशाने चोरून नेल्या होत्या। त्याची कुर्रप पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 122/24 कलम 380 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण सर यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही एक पोलीस पथक तयार केलं आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला। आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत एक माहिती मिळाली की वरील वर्णनाच्या 2 गायी आणि टेम्पो हा हायवे रोडने कोल्हापूर बाजूकडे विक्री करता जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्या अनुषंगाने हायवे रोडला सापळा रचला आणि आज दुपारी 14:20 वाजताच्या सुमारास येलूर गावच्या हद्दीत यशवंत गार्डनच्या जवळ एक छोटा हत्ती टेम्पो ही गाडी संशयितरित्या जात असल्याचे दिसले। त्यास थांबून पाहिले व त्याच्याकडे चौकशी केली तर सदर टेम्पोमध्ये 2 गायी मिळून आल्या। त्याच्याकडे सदर गायीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली, म्हणून नमूद गुन्ह्यातील
फिर्यादी यांना बोलवून सदरच्या गायी दाखवल्या असते. त्यांनी या त्यांच्याच गायी असल्याचे सांगितले असता नमूद आरोपीतास ताब्यात घेऊन कॅम्पो पोलीस ठाण्यात आणून त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.